काय ग अगं काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अगं काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर नेहमीप्रमाणे मनापासून स्वागत करते. असं म्हटलं जातं, जिथं सुखानं 4 घास खाता येईल अशी लाभलेली पंगत, जिथे हक्कानं मन मोकळं करता येईल अशी लाभलेली संगत जर आयुष्यामध्ये लाभली ना तर जीवनाची रंगत अधिक वाढत जाते. पण हे आयुष्यातले महत्त्वाचे 3ही टप्पे पार करायचे असतील तर मात्र तुम्हाला कुणीतरी मनमुराद प्रेम करता आलं पाहिजे आणि तुम्हीही कुणावर तरी मनापासून प्रेम करायला पाहिजे. अशीच सुंदर आजच्या प्रेमाची गोष्ट. बालमित्र मैत्रीण, मग प्रियकर प्रेयसी आणि मग नंतर नवरा बायको. पण यांच्या आयुष्यातील प्रेमाची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच आज आपण आमंत्रित केलेलं आहे. आजच्या या सुंदर प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते शैलेश दातार आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे निर्माती सुहास शैलेश दातार. आपण त्यांचं स्वागत करूया. बाप रे या शैलेश, मला तुझं स्वागत कसं करावं? अहो शैलेश दातार वगैरे असं करावं की काय हे मला कळत नाही आहे. सुहास, तुझं मनापासून स्वागत. निर्माती या नव्या भूमिकेमध्ये आज आपल्याला सुहास दिसत आहे. आणि अरे शैल्या वगैरे असं आता कसं घरात आल्यासारखं वाटलं तर नाही, तुझ्या कर्तृत्वाने तू अहो आणि शैलेश दातार अशी जी एक ओळख निर्माण केलेली आहेस त्याच्यासाठी तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. आणि शैलेश, सुहास, तुमच्या प्रेमाची गोष्ट ऐकायची सगळ्या महाराष्ट्राला इच्छा आहे, तर आपण ऐकूया. या बसा. शैलेश, मला वाटलं की आजच्या ठळक बातम्या मी शैलेश दातार आणि तमाम तरुणींचा जे धडकन म्हणजे शैलेश दातार अशी एक ख्याती होती तुझी. तुला कसं वाटलं रे आज? तेच न्यूज रूम आपली आणि आपल्या मैत्रिणी सगळ्या खूप खूप नॉस्टॅल्जिक झालो आहे. खरं तर यापूर्वी 2-3 वेळेला तरी मला वाटतं म्हणजे बातम्यांनंतर मी काही ना काही कारणाने येऊन गेलो इथे. एक तर त्यानंतर मी सह्याद्री अंताक्षरी काही वर्ष 1.5 वर्ष अँकर करत होतो. मी 1-2 नाटकंही तिथं छोटी छोटी केली होती. इतर काही प्रोग्रॅम्समध्ये एक एंट्री केली होती. पण आज या स्टुडिओत येऊन आणि मला सगळ्या आठवणी आल्या जुन्या आणि आपल्या सगळ्या जुन्या मेकअपच्या सख्या, न्यूजरूममधल्या सख्या, सगळ्या मैत्रिणी या सगळ्यांना भेटून एकदम मला ते दिवस आठवले. किती खूप वर्ष झाली त्याला, पण इट वॉज वन ऑफ द बेस्ट टाईम. कारण एकतर खूप यंग होतो मी, लहान होतो आणि सगळ्यांनी इतकं सांभाळून घेतलं त्यावेळेला इथं. आणि तो एक काय म्हणतात ना पब्लिक एक्सपोजरचं ते पहिली पायरी होती त्यावेळेला. बापरे. आणि त्यावेळेला सह्याद्रीच होतं त्यामुळे एक खूपच मजा होती. पण त्या एक्सपोजर आणि ह्यापेक्षा इथं येणं आणि इथं ती धमाल करणं, कारण वेगवेगळ्या फेजेसमध्ये म्हणजे मी मला वाटतं 89ला जॉईन झालो इथं. त्यानंतर मोठा 93च्या दंगलीचा सगळा तो हे झाला. त्यानंतरचे सगळं बातमीपत्र अमुक तमुक हे सगळं होत 98-99पर्यंत मी इथं होतो आणि खूप छान छान वाटतंय. महाराष्ट्रावर जी जी आक्रमणं झाली आणि जे काही आनंदाचे क्षण आहेत त्याला साक्षी असणारा आमचा शैलेश आहे. आणि सुहास, तुला माहितीये का, तू फारच बालपणात त्याला चोरलास. पण शैलेश दातार यांच्या बातम्या ऐकण्यापेक्षा त्यांना पाहणे हा एक छंद आमच्या तरुणीनं जडला होता आणि तशा पद्धतीची पत्र यायची. बातम्या काही वाचतू. तर सुहास, या प्रेमाच्या गोष्टीला कशी सुरुवात झाली? म्हणजे कसं, कुणी काय चोरलं, कोणाचं हृदय कुणी कुणाला चोरले, असा एक तुला प्रश्न टाकला तर त्याचं सविस्तर संक्षिप्त उत्तर आपण द्यावे. म्हणजे लहानपणापासून आम्ही एका शाळेत होतो. अगदी लहान नाही, मला वाटतं 5वीपासून आम्ही एका शाळेत होतो. त्यामुळे आम्ही एकमेकांचे मित्र होतोच. असं कधी मनात आलं नाही की असं पुढे काही होईल.
पण दोघांनी एकमेकांना चोरलं असं म्हणायला हरकत नाही. हो ते होतं. हां, कारण शैलेश लहानपणापासूनच शाळेच्या सगळ्या नाटकात किंवा सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर आता जे म्हटलं जातं तशा सगळ्या कार्यक्रमात तो असायचा आणि मी नेहमी प्रेक्षकांमध्येच असायचे कायम. तर त्यामुळे छान वाटायचं, म्हणजे त्यालाही बघायला छान वाटायचं. आणि कधी असा मुलगा मला काही विचारेल असं माझ्याही मनात कधी आलं नव्हतं. पण पहिली विचारणा त्याच्याचकडनं झाली आणि अर्थातच उत्तर हो होतं माझं. प्रश्नच नाही. सर्व गुण संपन्न. तू अभ्यासात पण खूप हुशार ना शैलेश? नाही खूप वगैरे नाही, म्हणजे मी कदाचित असेन बरा अभ्यासात. जर केला असता तर तिथे काहीतरी बरं झालं असतं कदाचित माझं, पण मुळात इच्छाच नाही फार. हेच सगळं करत म्हणजे बसायचं. वर्गापेक्षा कट्टा हाच प्रिय ही पहिल्यापासनं वृत्तीच राहिल्यामुळे आणि गप्पा मारणं हा एकमेव छंद असल्यामुळे आणि माणसं जोडणे. हा माणसं जोडतो हा फटाफट. पण म्हणजे असं काही जोडायचं ठरवून कोणी असं जोडलं जात नाही. मे बी त्या गप्पा मारण्याचा स्वभाव आणि सगळी माणसं चांगलीच भेटली ग ऑलवेज. कधीच मला असं कोणी असं भेटलं नाही. त्यामुळे म्हणजे त्या याच्यामुळे नाही तर मी अभ्यासात कदाचित बरं केलं असतं. ही पण कधी माझी आईही म्हणायची, ही पण कधी कधी म्हणते जरा नीट फोकस केला असताच अभ्यासावर तर काय झालं असताच वगैरे. पण कोणी सांगितलं? अरे 3-3 तासाची नाटकं जर इतकी मुखोद्गत असतात तर 100% अभ्यासात तुम्ही हुशार असणार. त्याशिवाय ती कला तेवढं नाही. असंही नसतं अनेक वेळेला की आपल्याला जी आवडीची गोष्ट असते ती होते आपली तयार. बाकीच्या गोष्टी आजही गणितामध्ये कोडी सोडवण्यामध्ये मी 0 काय मायनस आहे. बरोबर. आणि ही सुडोकू वगैरे सॉलिड सोडवते. मला ते काही येत नाही. सुहास, तू आधीपासून त्याच्याकडे अशी म्हणजे एक टीकाकार किंवा हितचिंतक या नजरेनंच त्याच्या सगळ्या परफॉर्मन्सकडे बघायचीस? हां, म्हणजे परफॉर्मन्स म्हणून मी बघायचं. असं काही त्याची टीका वगैरे कधी वाटलीच नाही. त्यावेळेला एवढी बुद्धी नव्हती, तेव्हा एवढं एक्सपोजरही नव्हतं की हे चांगलं आहे हे वाईट आहे असं कंपॅरिझन करायला पण एवढे कार्यक्रम नसायचे. आणि छानच असायचं म्हणजे त्याचे सगळे अभिनय आणि त्याचं सगळं मुखोद्गत सगळं. तू आत्ता म्हणालीस अशी 3-3 तासाची नाटकं अजूनसुद्धा म्हणजे 1.5 पानाचे सीन अजूनही त्याचे एकदा वाचून पाठ होतात. म्हणजे हिंदीमध्ये तर त्याला इतकं आश्चर्य वाटतं सगळ्यांना की अरे हो गया सर आपका असं. तर त्यामुळे टीका करण्याचं असं कधी मी कुठे एवढी हुशार होते की मी त्याची काही टीका करू शकेन. पण आवडायचं म्हणजे मला ते. आणि हा प्रश्न मुद्दाम असा विचारला की अभ्यास करून एक नोकरी करणं हा एक वेगळा आहे, पण या सगळ्या प्रवाहाकडे जाणं आणि त्याला एक वेगळ्या पद्धतीने आपलं नाव करणं, जसं आता आणि शैलेश दातार असं म्हटलं जातं, तो करण्याचा मार्ग त्यावेळेला तर तो खूपच अवघड होता. त्यामुळे त्याच्याकडे अभ्यास दृष्टीने पाहणं याचं सगळं श्रेय शैलेश जो आज उभा आहे ना तो केवळ तुझ्यामुळे आहे हे आज निर्विवाद मी महाराष्ट्राला सांगतो. यात काही शंकाच नाही. नाही, हा मोठेपण आहे. म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते पण ती मागेच असते कायम. असतेच असं नाही, प्रत्येक स्त्रीच्या मागेही पुरुष असतो, पण कोणीतरी असावंच लागतं आपलं मागे, तर एखाद्या मार्गक्रम छान होतो सगळा. तसंच आहे. म्हणजे ही सगळी मेहनत आणि सगळं त्याचं कौशल्य आहे. याच्यात माझा फक्त आधार देण्यापलीकडे काही नाही. आधार सगळ्यात महत्वाचा असतो. म्हणजे कशाचेही प्रलोभन न धरता मला असंच पाहिजे तसंच पाहिजे न करता आधार देणं हा फार महत्वाचा गुण आहे. पण सुहास, लग्न करायचं ठरलं कधी आणि घरातनं विरोध प्रचंड झाला असं मी ऐकलेलं आहे, तर कसं आधी ठरलं कधी की आता आपण लग्न करायचं? म्हणजे जेव्हा विचारणा झाली तेव्हाच ठरलं होतं की हे लग्नापर्यंत जाणारच. म्हणजे असं काही मनात आलंच नाही की लग्न करू का मी, की आत्ता नुसती फ्रेंडशिप ठेवू वगैरे, असं काहीच मनात आलं नाही. म्हणजे त्यावेळेला हे प्रकार नव्हतेच. आणि घरातनं विरोध माझ्या तरी खूप झाला, त्याच्या अजिबातच नव्हता विरोध. म्हणजे उलट माझ्या घरातल्यांशी बोलायला हे मी सांगायला त्यांच्या वडिलांकडे गेले होते. आणि विरोध अशासाठी होता की तोही ग्रॅज्युएटच होता, माझ्यासारखाच वयाचा होता. आणि ऑफकोर्स एक आईवडील म्हणून माझ्या आईवडिलांना माझ्या म्हणजे त्यांच्या होणाऱ्या जावयाकडनं काही अपेक्षा होत्या ज्या नॉर्मल असतात, की चांगला शिकलेला असावा, चांगलं नोकरी असावी, सेटल्ड असावा. ही काही त्यांची विचारधारा चुकीची नव्हती त्यावेळेला, पण मला चालणार होतं. आणि पुढचा विचार त्यावेळेला असा आम्ही काही फार केला नाही की BCom होईपर्यंत त्यावेळेला तरी नोकरी मिळत होती, सेटल होण्याचे मार्ग दिसत होते. असं नाही की काय होईल आपलं अशी भीती कधीच नव्हती मनात. काहीतरी होईल आणि त्याच्यात आपण सुखाने राहू ही विश्वास नक्कीच होता. आणि त्यावेळेला त्याचीही नोकरी होती. म्हणजे ह्या सगळ्या क्षेत्रात ह्याच्या आधी त्यांनी नोकरी केली होती 1-2 वर्षच म्हणा. त्यामुळे असं
5 वर्ष 5 सॉरी वर्ष केली. कशी केली मग आता त्या- आठवत पण नाही. मला आठवत नाही, त्याला आठवत असेल बहुतेक. पण शैलेश, आपण लग्न करणार आणि आपण एका बाजूला हे हौशीने करणार असं ठरलं होतं, तर दुसऱ्या बाजूला तू नोकरी पण करत होतास, मध्ये तू न्यूज रीडर म्हणून पण एस्टॅब्लिश होतास, मध्येच मोबाईल फोन पण विकत होतास. काय काय उद्योग केलेस तू? नाही नाही, असंख्य उद्योग केले. कारण खरं सांगायचं ना तर शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना सुद्धा क्षेत्रात यायचं ठरलं. हे असं काही कुठे बोलून दाखवण्याची गोष्ट नसते, हो पण ना. असं मनात वाटत होतं की आपण हे करूया. इतरांनाही असंच वाटत होतं की हा नाटकातच जाणार, कारण त्यावेळेला दुसरं काही करतच नव्हतं, तेवढंच चाललं होतं. पण ग्रॅज्युएशन होता होता असं लक्षात आलं की आपण नाटकाला तरी पैसे लागतात ना, नाटक करायचं आपण तर आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि खूप चांगली माणसं आणि खूप चांगल्या संधी, याचं क्रेडिट फार मोठं आहे असं मानतो मी. कारण त्यावेळेला अचानक मला एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये असंच कॅम्पस इंटरव्ह्यूसारखा दिला होता. मग तिकडे काय मी सिलेक्टच झालो. मग तिथल्या लेखी परीक्षेत मी पहिला आलो. पहिलं आणि शेवटचं उदाहरण ते माझं, कुठल्याही लेखी परीक्षेत पहिला आल्याचं. तर आणि मग त्यांनी मला ट्रेनी सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्यांनी मला हायरच केलं. इट वॉज अ बिग मल्टीनॅशनल. तर अशा ह्याच्यात मिळतं म्हटल्यानंतर बरं, क्षेत्र कुठलं? मार्केटिंग, म्हणजे पुन्हा आपल्याला बोलायलाच पाहिजे. म्हटलं उत्तम, हे करूया. वडील पण म्हणाले तुला करायचं आहे का, कर. म्हणून मी ते करायला सुरुवात केली आणि आय स्टार्टेड एन्जॉयिंग इट. मी मार्केटिंग खूप मनावर घेतलं, कारण तो थोडासा माझ्या स्वभावाच्या, मला ज्या प्रकारचं काम करायचं आहे त्याच्या कुठेतरी जवळ जाणारी गोष्ट होती. आणि त्यावेळेला नाटक करणं पूर्ण वेळ हे तसं शक्य नव्हतं. म्हणजे काय घरची परिस्थिती काय अशी वांदे होते अशातला भाग नाही, पण आपण काहीतरी करायला पाहिजे एवढं मात्र कुठेतरी रुजलेलं होतं. त्यामुळं ते करायला सुरुवात केली, एन्जॉय करायला सुरुवात केली. त्याच सुमारासमध्ये दूरदर्शनचं पण आलं. तर मग ते काही काळ ते बॅलन्स होत गेलं आणि आय वॉज एन्जॉईंग. आणि मग त्यातच त्यावेळेला अगदी इथे जॉईन झाल्यानंतर मला वाटतं 1-2 महिन्यात माझं लग्न झालं. मग तर ती जबाबदारी म्हणण्यापेक्षा ते कर्तव्यच होतं ना माझं. मी लग्न केलं तर मला पैसे कमावले पाहिजेत, मला काम केलं पाहिजे. आणि ठीक आहे, नाटक करू नंतर. बरं, माझी ती सगळी भूक मार्केटिंगमध्ये वगैरे बऱ्यापैकी मी भागवून घेत होतो. म्हणजे काहीतरी त्याला एक कुठे आउटलेट मिळत होतं असं आपण तेव्हा म्हणू. आणि म्हणून ते सुरू केलं खरं तर. मग नोकरी संपली, म्हणजे ती सोडली काही कारणाने. मग व्यवसाय सुरू केला. मग त्या टेलिकम्युनिकेशनच्या व्यवसायात बरंच काम केलं. बरंच काय अनेक उद्योग करत मग तेव्हा मोबाईल फोन्स आले. पण मग तो काळ जरा थोडासा डायलेमाचा होता, साधारण 97 ते 2000चा काळ, की नाही बिझनेस किंवा व्यवसाय किंवा नोकरी हा खरा आपला फोर्टे नाही, असं कुठेतरी थोडीशी मॅच्युरिटी आल्यामुळे वयाची असं पण म्हणूया असं वाटायला लागलं होतं. आणि आपल्याला पाहिजे ते करता येत नाही आहे मनापासून, हेही वाटत होतं. आणि मग तिथे हिने जो हात धरला होता तो अधिक घट्ट धरला. सुहास, तुला काय दिसलं असं की घुसमट होती? म्हणजे काय वाटायला लागलं? म्हणजे काय वाटायचं तो त्याच्याकडे बघून? म्हणजे पहिल्यांदा त्याची नुसती भारत बेस्डची अशी कंपनी होती आणि नंतर इंटरनॅशनल झाली जसं त्यांनी सांगितलं. पण इंटरनॅशनल कंपनी झाल्यावर त्याला एक टेबल आणि चेअर देणार असं सांगितलं आणि तुम्ही अकाउंट डिपार्टमेंटला काम करायचं. म्हणजे मार्केटिंग सोडून हे करणं हे त्याला अजिबातच. आणि त्याचं कारण हे होतं की मी कॉमर्स ग्रॅज्युएट होतो, टेक्निकल नॉलेज नव्हतं. मी त्या आधीची 4 वर्ष वाटेल ती टेक्निकल प्रॉडक्ट्स विकलेली होती. पण त्यांच्या त्या मर्जर नंतर असं झालं की नाही अकाउंटचं आहे तर मग निदान याला अकोमोडेट करायचं तर अकाउंट्समध्ये करा, तेही म्हैसूरला करा. तू सरळ सांगितलंस त्याला सोडून दे. हां, म्हणजे त्याने इच्छा बोलून दाखवली की मला आता हे जमणार नाही, मी 8 तास बसून कुठे काम नाही करणार. हे त्याच्या पर्सनॅलिटीवरनं कोणी तू ओळखशील तर तूही सांगू शकशील की हा असा बसून मान खाली घालून काम करणारा मुलगाच नाही. आणि हे मला पटलं. आणि मी म्हटलं माझी नोकरी आहे तर निदान त्याला तरी त्याच्या मनासारखं काम करता येऊ दे. हो, म्हणजे आणि माझ्या नोकरीत पण मी आनंदी होते. असं काही नाही की मला नोकरी करावी लागते असंही काही नव्हतं.
आणि त्यामुळे मी म्हटलं तुला आवडते ते तू कर ना पण ते. सुहास, आता मला खूप सोपं वाटतं हे तुझ्याकडून ऐकायला. पण त्यावेळेला तुला असं नाही वाटलं की आता नंतर आपला संसार वाढणार, मुलं होणार? वाढलेली होती. हा, होती. हो. तुमचं तर बालविवाह कायद्याने बंदी. जरासे वाचलो आम्ही. हो. तर तुला असं नाही वाटलं की अरे हे नाहीच मिळालं तर? कारण काही एवढी चॅनल्स पण नव्हती. एक तर नाटक, सह्याद्री आणि जस्ट सुरू झालेलं झी. तर वाटलं नाही की काय नाही मिळाले पैसे वगैरे तर कसं सगळं भागवायचं? असं जरा सुद्धा नाही वाटलं? नाही, जरा सुद्धा नाही वाटलं. कारण बापरे. मीठ भाकरीपुरते मी पैसे मागवत होते, त्यामुळे त्याचा काहीच प्रश्न नव्हता. पण त्याचीच आवड इतकी होती आणि त्याची इच्छा होती की मला आता हे नाही करायचं, नोकरी नाही करायची, मला आता ह्या क्षेत्रात जायचं आहे. आणि त्याचं पोटेन्शियल पहिल्यापासून मी बघत होते. म्हणजे मी फार काय मोठी अगदी जाणती किंवा अशी हे नव्हते, पण त्याची आवड मला कळत होती आणि त्याची घुसमट होणार इथे बसून हे मी नोकरी करत असल्यामुळे मला माहिती होतं की तो 8 तास बसून काय काम करणारा मुलगा नाही. आणि म्हणून मी त्याला परमिशन दिली की हो चालेल, म्हणजे तुझ्या आवडीचं तुला करायला मिळतं ह्याच्यासारखी दुसरी गोष्ट नाही. त्याचं ते देखणं रूप आता इथे बसलेलं आहे. शैलेश, न्यूज रीडर, ते अशा पद्धतीने तुझा इंटरव्ह्यू घ्यायची वेळ, हे एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. अगदी अगदी कर्तृत्वाचं आहे शैलेश. पण न्यूज वाचत असताना बातम्या काय काय गमती झाल्या रे, कशात चुका होत होत्या? आता स्मिता, यातल्या अर्ध्याहून जास्त गोष्टी तुलाच माहिती आहेत ऍक्च्युली. कारण अनेक वेळेला काही गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचायच्या या सगळ्या मुलींच्या मध्ये त्याची फार चर्चा असायची. मुख्यमंत्र्यांचे तापमान मला फारच आठवतो. तो तर पहिला किस्सा. सांग ना. पहिला 14 सप्टेंबर 1989, अनंत चतुर्दशीचा दिवस. आणि मी जस्ट न्यूज रूमला ट्रेनिंगला सुरुवात झाली होती. बाकी काही ट्रेनिंग पण फारसं सुरू झालं नव्हतं. आणि अचानक काहीतरी झालं आणि असं ठरलं की मग आता आलाच आहेस तर तूच वाच की. असं आमच्या विजया जोशी ज्या संपादिका होत्या त्यांनी सांगितलं की कधीतरी वाचायचंच आहे. कोणीतरी येणार होतं, मला वाटतं विनायक देशपांडे येऊ शकत नव्हते आयत्या वेळेला काही इमर्जन्सीमुळे, आणि मी इथंच होतो. मी आगाऊ, मूळ स्वभावच आगाऊ. म्हटलं हो वाचू की, त्यात काय, वाचायचंच आहे ना. आणि काही अनुभव म्हणजे काही ट्रेनिंग झालेलं नाही प्रॉपर. बरं, ती भाषा, त्याची एक जो फ्लो असतो तो माहीत नाही. साधारण बघून बघून जे पण करू अशा याच्यात मी ते खरं स्वीकारलं. आणि बाईंचं कॅल्क्युलेशन करेक्ट होतं, विजयाबाईंचं, की अनंत चतुर्दशीचा दिवस आहे, अर्धे लोक विसर्जनात असणार, अर्ध्या बातम्या पण क्लिप्स असणार, इकडचं विसर्जन तिकडचं विसर्जन हे असणार. तर तशा काही मेजर बातम्या असं काही नसेल तर तेवढ्यात तुझं ट्रेनिंगही होऊन जाईल, एक एक्सपिरियन्स मिळेल तुला. आणि तसा त्यांना माझ्याबद्दल विश्वास वाटला. कारण आय वॉज, त्या आम्ही 3-4 लोक जे सिलेक्ट झालो त्यातला आय वॉज द फर्स्ट टू बी प्रेझेंटेड ऑन टेलिव्हिजन दॅट टाईम. बरं, सगळं यंगेस्ट होतो. तर बरं म्हटलं मी, आणि सुरुवात केली वाचायला. बऱ्यापैकी मध्ये 2-3 चांगले फंबल झाले, पण ठीक आहे. सगळे फ्लोअरवरचे पण सगळे खूप सपोर्टिव्ह होते. सगळे असतात आजही, ती सगळी मित्रमंडळी आहेत. शशी कुलकर्णी होतात, वंदन होता, सगळीच लोकं होती. सगळं व्यवस्थित तसं बऱ्यापैकी चाललं आहे, ठेचकाळत कोलमडत का होईना. पण शेवटचं तापमान आज संध्याकाळी संपलेल्या 24 तासात राज्यातल्या 4 प्रमुख शहरातलं तापमान याप्रमाणे होतं. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक असं काहीतरी ते असायचं. सगळं छान चाललं होतं. ते थोडा अँक्शस होतो मी सुरुवातीला, आवाज कापत होता, घाम फुटला होता वगैरे, सगळं झालं होतं. एकदा पाणी पिऊन झालं होतं, माफ करा झालं होतं वगैरे वगैरे. पण हे जेव्हा ॲक्च्युअल हे आलं, शेवट आला आहे अगदी. आज संध्याकाळी संपलेल्या 24 तासात राज्यातल्या 4 प्रमुख शहरातलं तापमान याप्रमाणे होतं. आणि मुंबईच्या ऐवजी मी मुख्यमंत्री असं म्हटलं. मुख्यमंत्र्यांचं तापमान म्हणजे समोर असलेला कॅमेरा सोडून पळाला मागच्या बघा, हसताही येईना काही. बरं सगळ्यांना रजिस्टर व्हायला पण हे वेळ लागला असेल की केवढी मोठी ब्लंडर आहे. आता मी तिथेच, बरं बातम्या हा ऑलवेज लाईव्ह कार्यक्रम असतो आणि एकदम ग्लॅमर होतं त्याला, बातम्यांना लाईव्ह असतं ते. मी माफ करा म्हटलं, मुंबई असं म्हणून पुढचं केलं. म्हटलं संपलं आपलं वृत्त निवेदकाचं करिअर, इथंच संपलेलं आहे असं म्हणून मी वर गेलो. तर वर बराच गलका चालला होता न्यूज रूपला वगैरे वगैरे. कोणी हसत होतं, कोणी टेन्शनमध्ये होतं, कोणी पायकडे असं नुसतं बघत होतं. पण माझं सुदैव की कोणी फार सांभाळून घेण्याची वृत्ती असते. आणि विजयाबाई म्हणाले जरा जास्त लक्ष द्यायचं ना नीट. म्हटलं हो, पण म्हटलं एकदम मला ठीक, काय काही काळजी करू नको म्हणाले. आणि बाकी सगळं व्यवस्थित छान दिसला, छान केलंस वगैरे वगैरे. म्हटलं नाही हो, इतक्या वेळा मी अडखळलो वगैरे वगैरे. ठीक आहे म्हणाले, काही हरकत नाही. आणि त्यांनी खूप सांभाळून घेतलं. आणि त्या पुढेही त्याचे बरेच नंतर काही रिपरकेशन झाले. ते काहीतरी
तेव्हा पवारसाहेब मुख्यमंत्री होते मला वाटतं, आणि काहीतरी कोणीतरी विचारलं त्यांना की काल म्हणे एका वृत्तनिवेदकांनी हे केलं. बघ कुठून कुठे जातं. काय बरं त्यावेळेला, आज तर आपल्याला या गोष्टी खूप नॉर्मल वाटतात, कारण कुठेही जरा वाजलं, खुटकर वाजलं की कुठेही त्याचे प्रतिसाद आणि प्रतिक्रिया या गोष्टी नॉर्मल झाल्या. त्यावेळेला एवढ्या नव्हत्या, त्यावेळेला दडपण यायचं या गोष्टींचं. तर तसंही त्याच्यावर मग मी ऐकलं असं की ते म्हणाले नाही कोणीतरी नवीन चेहरा होता म्हणे, आणि तुम्हाला विरोधकांना तर नेहमी तुम्ही म्हणता की मुख्यमंत्र्यांच्या मनातलं काही कळत नाही, तर कोणीतरी आलाय तापमान सांगणारा, तर तुम्ही फायदा करून घ्या वगैरे, अशा प्रकारचं काहीतरी चर्चा झाल्याचं कानावर आलं वगैरे वगैरे. पण त्यानंतर मी रमलो बऱ्यापैकी. आणि ते मुळात मला ना त्या वातावरणाची, माझं थोडंसं मांजरासारखं आहे, मांजराला कशी त्या घराची, त्या वातावरणाची सवय आणि अटॅचमेंट होती ना, तशी माझी त्या वास्तूशी पण तेवढी अटॅचमेंट होते, त्या माणसांशी खूप जास्त होते. आणि मग त्याच्यानंतर पुढे 10 वर्ष हे सिलसिला जारी राहा. पण त्या काळामध्ये मी खूप लहान होतो, यंग होतो, 22-24 वर्षाचा होतो, आणि खूप पत्रे यायची त्यावेळेला. बरं, इतक्या वर्षांनंतर म्हणजे प्रदीप भिडे आणि शोभा तुंगारे आणि या सगळ्या मंडळींनंतर, भावे सर जे आत्ताच बिचारे आत्ताच गेले, ते त्या सगळ्यांनंतर आलेला पहिला नवा तरुण चेहरा मीच होतो. तर खूप कौतुक होतं लोकांमध्ये, आकर्षण होतं, खूप छान पत्र यायची, वाटेल त्याच्यावर मला या सगळ्या इतक्या चिडवायच्या ना, मला या सगळ्या मुली खूप चिडवायच्या, मला खूप चिडवायच्या. सुहास, आम्ही हे सगळं एन्जॉय केलेलं आहे एक मित्र म्हणून. तुला नवरा म्हणून, प्रियकर म्हणून तुला कधी अशी भीती नाही का वाटली? म्हणजे त्याच्यावर विश्वास असेल, पण काय चाललंय बघावं, तेव्हा आपलं त्याला पत्र येत आहेत, फोन येत आहेत, मी लग्नच करणार म्हणते एखादी मुलगी वगैरे. कसं घेतलंस ते? नाही, मला पहिल्यापासून तो माहीत होता पूर्णपणे, आणि त्याचा फोकस क्लिअर होता की मला काम करायचं आहे आणि मला ॲक्टिंग करायची, म्हणजे अभिनय करायचा आहे. आणि माणूस बघून, त्याची वर्तणूक बघून आपल्याला कळतंच ना की नाही होऊ शकत असं काही. क्या लहान वयात त्याला भेटली असणार, त्यामुळे हे सगळं शक्य आहे. तिला माहिती आहे का, तिला गोष्ट काय असायची माहिती आहे, हे सगळं जाऊ दे, हे पत्र बित्र आणि ग्लॅमर बिमर ते सगळं जाऊ दे, वरळीहून गोरेगावला, म्हणजे वरळीहून दादरला जाऊन ट्रेन पकडून घरी जायला साधारण 1 ते 1.5 तास लागतो. तिचं म्हणणं असायचं 7:30 7:15 बातम्या संपतात ना, एवढा वेळ कशाला लागतो तुला यायला? म्हटलं इथे बस मिळून, तेव्हा बसनी जायचं आपण, बसनी दादरला जाऊन मग तिकडनं ट्रेन पकडून, मग त्यात 3 अंधेरी गेल्या, मग एक बँड्रा लागली. हो, हे तरी तू कुठेतरी टाइमपास करत असशील, एवढंच तिचं असेल, बाकी कशावरही काही. तसा थोडासा छळ झालेला आहे. वा, मला फार आनंद झाला, मला खूप आनंद झाला. म्हणजे घरी का नाही आल्यास लवकर? आम्हाला शैलेश घरी हवी. तेव्हा ते सगळे नवे नवे दिवस असतात. पण कुणाला ह्याच्याशी लग्न करायचं होतं? कुणाचा फोन येत होता? बापरे, तुझ्यातली चंडिका बाहेर आली वगैरे? चंडिका एक होती मुलगी, म्हणजे ती आईच होती, एक 10 वर्षाचा मला वाटतं तिला मुलगा पण होता, आणि तिचे सतत फोन यायचे. म्हणजे शेवटी हा कंटाळा, मला म्हणाला अरे हिचाच परत फोन येतो, हिचा सारखा फोन घ्यायचा फोन. हो, अनेक कसा काढला होता नंबर माहित नाही त्या मुलीने, आणि फोन यायचा. आणि एक दिवस आम्ही रविवारी सगळे हॉलमध्ये झोपलो होतो, अर्धी जण उठलेली होती, अशी मजा चालली होती रविवार असल्यामुळे, आणि हिचा फोन आला सकाळी. तेव्हाच आमच्या सगळ्यांच्या तारा सटकल्या होत्या जरा, आणि त्याच मुलीचा फोन आहे असं म्हणून त्याने मला हातात दिला फोन. तर मग मी तिच्याशी बराच वेळ बोलत होते, आणि ती गच्चीत होती. ती म्हणाली नाही हो, मी शैलेश दातारांशी लग्न करणार आहे. अरे वा. हो. तर मी म्हटलं मी बायको बोलते त्यांची, मी घरातनंच बोलते त्यांच्या. नाही असं आहे, आमचं उद्या लग्न आहे, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. म्हटलं तुमच्या आई आहेत का तुमच्याजवळ? तर ती म्हणाली नाही. मग ती जरा चाचरली मुलगी जरा. म्हटलं नाही, तुम्हाला एवढे शैलेश दातार आवडतात, त्यांचा अभिनय आवडतो, तर मला तुमच्या आईकडनं पण जाणून घ्यायला खूप आवडेल. असं करून कसं तरी मी तिचा फोन आईकडे कसं जाईल, घरातल्यांशी मला कसं बोलता येईल हे मी बघितलं. आणि का कोणास ठाऊक तिने आईला दिलं, आणि मग आईना मी सगळी कहाणी सांगितली की अहो त्यांचा असा रोज फोन येतो, मी स्वतः शैलेश दातारची बायको आहे असं म्हटलं तरी त्या असं बोलतात, हे असं कसं म्हटलं. आम्हाला त्याचा खूप त्रास होतो. म्हणजे पहिल्यांदा बोलताना मी एवढंच बोलले, मग त्याने मला तिची सगळी दुःखद कहाणी सांगितली की तिचं काय झालं आहे, तिला 10 वर्षाचा मुलगा आहे, आता ती एकटी आहे, आणि तिच्या मानसिक थोडा तिला त्रास झाला होता सगळ्याचा. तेव्हा मला थोडं वाईट वाटलं की असंही असू शकतं. आणि मी म्हटलं सॉरी, पण म्हटलं मला इतका राग आला होता की आम्ही पोलीस कंप्लेंट करणार, तो इतक्या वेळेला तुमच्या मुलीचा फोन येतो.
पण म्हणजे मजा वाटली मला त्याच्यात सुद्धा. पण थांबलं मग ते हो सगळं. मग थांबलं. त्यांच्या आईने मग मला सांगितलं सगळं आणि मग त्या म्हटलं तिचा फोन फक्त येऊ देऊ नका, एवढं फक्त बघा, कारण खूप आम्ही कंटाळलोय म्हटलं तिच्या फोनला. बरं शैलेश, आता तुझ्या एका वेगळ्या भूमिकेकडे वळूया की शैलेश दाता सुप्रसिद्ध अभिनेते या प्रवासाला जेव्हा तुझी सुरुवात झाली, खरं तर तुझी ऑडिशन घ्यायचं काही कारणच नाही. इतका सुंदर देखणा चेहरा दूरदर्शनवरून दिसत होता. तसं काही नसतं का? कारण तुला मेन स्ट्रीमला यायला बराच वेळ लागला. नाही असं काहीच नसतं. म्हणजे तुम्ही काय दिसता हा अगदी बेसिक आहे. जसं मगाशी कौतुक तुम्ही केलं की पाठांतर होतं, पाठांतर ही बेसिक गोष्ट आहे. खरं काम त्याच्यानंतर त्याच्या पुढे असतं. त्यामुळे आणि माझ्या तुम्ही कितीही कौतुक केलं प्रेमाने तरी माझ्या लुक्सबद्दल किंवा जे काही दिसत असेल त्याच्याबद्दल काही फारसा भ्रम नाही आहे माझ्या मनात, कारण दॅट रिअली डझंट मॅटर असं माझं म्हणणं आहे. उलट त्यांनी काही लिमिटेशन्स येतात. आजच्या काळात तर हे जास्त जाणवतं. पण वेळ लागला म्हणजे तो वेळ जायलाच हवा या मताचा मी आहे. आणि तुम्ही आपण काही ट्रेंड ॲक्टर नव्हे, कुठल्या मोठ्या संस्थेतनं NSD मधनं फिल्म इन्स्टिट्यूटमधनं शिकून आलेलं नव्हे. त्यामुळे शिकायला आपल्याला तेवढा वेळ द्यावाच लागतो. जर मी काही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये जर काही केलं असतं शिकायला वेळ लागला असता ना. डॉक्टर इंजिनियर व्हायला काहीतरी कुठल्याही क्षेत्रात जायला वेळ लागला असता आणि तो वेळ तिथं द्यावा लागतो आणि मनापासून द्यावा लागतो. सो मला जर वेळ लागला असेल तर तो माझ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीनं लागला असेल, कारण मी त्यामधल्या काळात 10-12 वर्षात खूप काही करतही नव्हतो. पण तरीही त्या काळाचा मला ॲक्टर होताना झालेला किंवा होत असलेला आजचा उपयोग तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण तो जो काळ जातो ना त्या काळामध्ये तुम्ही अनुभव काय घेता, तुमच्या विचारांमध्ये प्रगल्भपणा काय येतो, विचार करण्याची पद्धत कशी बदलते, माणसं किती बघता, माणसं कशी वाचता येतात, आपल्याला किती जास्त वाचता येतात, तो स्वतःचा एक सेल्फ स्टडी असतोच. आणि तो मुद्दामून करावा लागत नाही, तो होत असतो. त्यामुळे त्याला कधी अंत पण नसतो. त्यामुळे म्हणजे पहिल्यांदा म्हटलं की माझी 10-12 वर्ष आधीची नोकरी आणि मग व्यवसाय याच्यामध्ये एक 12 वर्षाचं काय म्हणतात ते एक डायव्हर्जन झालं. पण त्याच्याबद्दल मला जराही मनामध्ये खंत किंवा असं काही नाही. याचं कारण त्यावेळेला ते गरजेचं होतं, ते मी केलं. आणि ज्या वेळेला ते सोडणं गरजेचं होतं त्यावेळेला मी ते सोडू शकलो हिच्या सपोर्टमुळे. कदाचित ही नसती तर ते मी करू धजलो नसतो, कारण त्यातही माझं काही खूप वाईट चाललं होतं अशातला भाग नाही. 2 वेळचं कमवूच शकलो असतो मी तेव्हा. आणि म्हणजे त्यावेळेला तर मोबाईल फोन्स आल्यानंतर तर मी म्हणजे अख्खी इंडस्ट्री मोबाईल्सनी मी भरली होती. म्हणजे खूप लोकांकडे पहिले दिलेले मोबाईल्स मी दिलेले आहेत. याच्यात वामन केंद्रेंपासून सुकन्या कुलकर्णींपासून अनंत जोगांपर्यंत आहेत. इतक्या मंडळींना मी तेव्हा ते सप्लाय केले होते. पण तेव्हा आय वॉज इन अ चेंज ओव्हर फेज की आता मला हे बंद करायचं आहे आणि आता एक दुसऱ्या क्षेत्रात जायचं आहे, तर तोपर्यंत काहीतरी कमवायला पाहिजे ना. म्हणून तो मी एक मध्यम मार्ग काढला होता. आणि जसजशी कामं मिळायला लागली त्यानंतर तो थांबवला लगेच. पण म्हणून ते जे डायव्हर्जन होतं त्याचा मला खूप उपयोग झाला. मला खूप ठिकाणी फिरता आलं. नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने भारतभर फिरलो मी. खूप लोकांशी भेटीगाठी झाल्या. भाषेवर अधिक मेहनत झाली, कारण माझं हिंदी अधिक सुधारलं, माझं इंग्लिश अधिक सुधारलं, माझं वाचन, कारण फिरताना वाचन हे माझं पॅशन आहे. मग इतकं फिरत असताना माझ्याबरोबर सोबतीला तेव्हा काही मोबाईल नव्हते, त्यामुळे सोबतीला फक्त वाचन आणि पुस्तकं हेच असायचं. तुमच्या 2 भिंती पूर्ण ह्याच्याच आहेत ना पुस्तकांच्या? होत्या. आत्ता आम्ही त्या कमी केल्या. म्हणजे त्यातली जवळजवळ एक 700-800 पुस्तकं आम्ही शाळांना आणि यांना दिली. कारण आणि आजही आत्ता येताना ही म्हणत होती, आत्ता निघालाय की अरे शिवाजी पार्कला दादरला कुठेतरी मोठं पुस्तकाचं एक्झिबिशन आहे. म्हटलं तूच म्हणाली होतीस ना आता घरात एक पुस्तक आणायचं असेल तर त्यासाठी आधी जागा बघ वेगळी. निदान कपाट आता कपाटाला जागा नाही घरात. मग म्हणते जागा घे. म्हटलं नको, त्यापेक्षा मी किंडलवर वाचतो. पण वाचन थांबलं नाही. आता असं म्हणालास की मी शिकलो ते सगळं योग्य झालं, पण आपल्या बरोबरची सगळी जी मंडळी आहेत ती पुढे सरकत आहेत किंवा आपल्याला रोल मिळत नाही, त्यासाठी एक वेगळा स्ट्रगल असतो, पण एक मानसिक स्ट्रगल पण असतो जो खूप त्रासदायक असतो. तो कसा पार करायचा असतो मग? कितीही नाही म्हटलं तरी येतं की नाही मनात? मुळात मला स्ट्रगल या शब्दाबद्दल थोडंसं म्हणजे मला नाही तो तितकासा ॲप्ट शब्द वाटत. स्ट्रगलमध्ये ना एक निगेटिव्ह कॉनोटेशन आहे. सांग ना तू. ते मला मंजूर नाही. तर कोणी आमंत्रण तर दिलं नाही आहे ना, किंवा रंगभूमीने आमंत्रण नाही दिलं की तुम्ही या आणि पाय लावा आमच्या रंगभूमीला. तुमच्या मनातलं आहे.
आपल्याला जे करायचं आहे त्यासाठी जर आपल्याला मनापासून काही करायचं असेल तर त्याकरता जे जे काही डोंगर उपसायचे असतील ते उपसावे लागणारच ना. त्यात किती काय छान. एवढं मोठं. आणि त्याच्यात आनंद आहे मुळात. त्याच्यात एकही क्षण मला असा म्हणजे त्यातले अगदी दुखावले जाण्याचेही क्षण येतात पण तो त्या क्षणापुरतं ते असतं, त्यानंतर त्याचा आनंदच होतो. वा वा वा. कारण आजही मागे वळून बघताना एकही क्षण असा नाही त्या संपूर्ण आणि मुळात ते काय जे काय तुम्ही स्ट्रगल वगैरे म्हणता, जे ज्याला मी प्रयत्न म्हणतो किंवा ते काम करत राहणं एवढंच म्हणतो, कारण तेही एक काम आहे. त्या कामातला आनंद आणि त्या कामासाठी जे काही करायचं असतं ते करणं ते आजही चालूच आहे की ते संपत नाहीच कुठच्याही क्षेत्रात. तर त्यामुळे ते पार करून जाणं वगैरे काही नसतं. तुमची कन्व्हिक्शन किती मोठी आहे किंवा किती खरी आहे, किती ऑनेस्ट आहे याच्यावर ते अवलंबून असतं. त्यामुळे त्या सगळ्या याच्यामध्ये बरं मुळात हा विषयही कधी डोक्यात येत नाही की माझ्याबरोबर होते ते आता पुढे गेले म्हणजे काय असतं. खरंच काही नसतं असं. प्रत्येकजण आपापल्या कामानंच पुढे जाणार आहे ना. माझ्या कामाने माझं काम चांगलं झालं तर मी पुढे जाणार, नाही तर कशाने जाणार. ओळखीनं फार फार तर एक संधी मिळेल, त्याच्या पलीकडे कामच आपल्याला पुढे सिद्ध करावंच लागेल. म्हणजे ते काम करण्यातला, त्या प्रयोगातला, त्या रिहर्सलमधला, त्या वातावरणात असण्याचा, त्या लोकांबरोबर बोलण्याचा, त्या मारामारीपर्यंत येणाऱ्या चर्चा करण्याचा, ब्रेनस्टॉर्मिंग होण्याचा, तो जो सगळा जो आनंद आहे ना त्याचं कंपॅरिझन बाकी कोण पुढे गेलं कोण मागे गेलं या फार क्षुद्र गोष्टी आहेत. म्हणून मला वाटतं शैलेश तुझ्या चेहऱ्यावरचं जे छान हास्य आणि तेज आहे ना ते तसंच्या तसं आहे, कारण तू ते दुसऱ्यांना दोष देत नाहीस. हा हे सगळ्यात छान गुण आहे तुझा. नाही पण कोणीच नाही देत. खरंच या क्षेत्रातले जे खरे या क्षेत्रातले ऑनेस्टली काम करतात ना ते कोणीच नाही देत, कारण ते या गोष्टीवरच्या प्रेमामुळेच आहेत ते. आणि प्रेमाने तुम्हाला फक्त आनंदच मिळतो ना, बाकी काहीच नाही मिळत. सुहास, हे सगळं होत असताना आपल्या 2 छोट्या मुली, तू सुद्धा नोकरी करत होतीस. म्हणजे आज इकडे ट्रान्सफर, मग पुन्हा हे आणि 2 मुली, त्यांचे आजारपणं, त्या आजारपणात शैलेश कधीतरी असणं किंवा नसणं, हे कसं ते सगळं पार केलंस तू टप्पा. आजारपणं आणि करावंच लागतं ना, म्हणजे त्याला काही इलाज नसतो. आणि मी जर सुट्टी घेतली असेल आणि माझी नोकरी होती त्यामुळे मी सुट्टी घेऊ शकत होते. बरं त्याला तशी काही सुट्टी मी एक 10 दिवस टाकली आणि मी बसलं मुलांबरोबर असं करता येत नव्हतं. त्यामुळे त्याला, आणि दोघंही जर घरी बसलो तर चालणार कसं, त्यामुळे त्याला काम करणं हे गरजेचंच होतं. पण त्याला काही इलाज नव्हता. म्हणजे त्याला येईल तेव्हा कामाला जायचं हे अध्यारूत होतं. काहीतरी घरात अडचण असली त्या दिवशी ते शूटिंग अगदी असतं काय आहे ना. नाही पण याच्यामध्ये खरंच म्हणजे ती कधी तोंड उघडून सांगणार नाही किंवा ती असं मान्यही करणार नाही जो प्रश्न तू विचारलास. पण त्या सगळ्या फेजमध्ये म्हणजे सगळ्यांकडे लहान मुलं असतात, सगळ्यांकडे कमी अधिक फरकानं आजारपण असतात, मोठी माणसं असतात, दुखणी असतात, नोकऱ्या करणारे लोक असतात. असं काही खूप वेगळं काही जग नसतं. आपलं सगळ्यांचं जग कमी अधिक फरकानं तसंच असतं. पण त्या म्हणजे ज्या कन्व्हिक्शनबद्दल मी बोलतोय ना ती कन्व्हिक्शन यापेक्षा जास्त तिच्या बाबतीत जास्त लागू होते आणि ती म्हणजे यथार्थ दिसते समोर. याचं कारण कुठचीही घरातली घर सांभाळणारी बाई ही अनेक आघाड्यांवर खेळत असते. आमचं काय, आम्ही शूटिंगला गेलो का आम्ही बाबा कलावंत, आम्ही आपले तिथे हे करणार वगैरे 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 असं असतं. यांच्या कला फार जबरदस्त असतात. म्हणजे एका वेळेला मल्टीटास्किंग काय करू शकतात हे मी प्रत्यक्ष पाहिलं आहे. म्हणजे मी कधीही मुलींचा अभ्यास घेतला नाही. हां, त्यांच्या जेव्हा केव्हा आजारपण असतील, जेव्हा केव्हा शक्य असेल तेव्हा मी होतो. पण सगळं करणं, त्यात घरात 2 म्हातारी माणसं आहेत, त्यांचं करणं, त्यांचं सगळं पाहणं, नोकरी करणं, सगळंच करणं आणि चेहऱ्यावरचं हास्य न घालवता कुठेही कधीही. म्हणजे आणि तुझा अतिशय उत्तम असा डबा तुला देणे. अरे 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 म्हणजे मला माझे बरेचसे दिग्दर्शक मला नेहमी असंच म्हणायचे त्या काळातले की तुला फार बरं काम येतं म्हणून आम्ही तुला घेत नाही, तुझा डबा फार छान असतो म्हणून तुला आम्ही. म्हणजे अनेक माझे म्हणजे अगदी सतीश राजवाडे असेल, संगीत कुलकर्णी असेल, मी नावं घेऊन सांगतो, संजीव कोलते असेल, डबा आणला याने डबा नाही आणला घरी पाठवा याला वगैरे असं सुद्धा झालं आहे माझ्या बाबतीत. इतकी गंमत करायची ते. पण कारण माझा डबा म्हणजे हो हे असं इतकाच माझा काय तो त्याला नाही पण एवढा मोठा आहे. कारण त्यामुळे मी कधी मला असं बोलू नये, कुठच्याही खाण्याविषयी आपण वाईट बोलू नये. पण दुर्दैवानं मालिकांच्या सेटवर जे खाणं येतं, जेवण येतं, त्याला जर कोणाला ते जेवायला लागत असेल तर केवळ ते दुर्दैव आहे. असं नाही जेवू आपण. आणि जर शक्य असेल अनेक वेळेला फोडणीची पोळी, फोडणीचा भात पण घेऊन गेलेलो आहोत आम्ही. पण
त्याच्यात जी चव किंवा त्याच्यात जे जो जो भाव आहे ना तो नाही. आणि त्यामुळे आणि ती तर मला सगळंच द्यायची, म्हणजे देते आजही. आज म्हणजे हा सगळा ना संपूर्ण सकाळपासून रात्रीपर्यंत सगळा. आणि करोनामध्ये तर असं झालं होतं की बाहेरचं खायची सुद्धा भीती वाटत होती, त्यामुळे रात्रीचं जेवण पण मी द्यायचं. त्यावेळेला आम्ही रात्रीचं जेवण पण मी हे सुरू केलं होतं. रात्रीचं पण म्हणजे पूर्वी आम्ही रात्री आल्यावर मग जेवण वगैरे. मग आता वय वाढल्यानंतर म्हटलं आपण थोडं ते कर्टेल करू. 7:30 वाजता संध्याकाळी जेवायचं, तर 7:30 वाजताचा संध्याकाळचा वेगळा डबा, दुपारचा वेगळा, मधलं खाणं वेगळं, फळं वेगळी, लिंबू सरबत वेगळं, ताक वेगळं, सॅलड्स वेगळी. आणि नोकरी करून हे सगळं नोकरी, मुलींच्या शाळा, त्यांना उत्तम वाढवणे, त्यांची उत्तम करिअर. अभ्यास तर मी चुकूनही नाही घेतला ग. आणि ती तोंडाने कधी सांगणार नाही म्हणून मी हे सांगणं क्रमप्राप्त आहे मला. म्हणजे कुठल्या तरी वर्षी विचारलं तू मुलगी कितवीत आहे, तर तुझं आ कितवीत असं. अगदी इतकं वाईट नाही माझं, तितकं काय नाही इतका मला. पण मी जाहीरपणे सांगू शकतो की माझ्या मुलींना अभ्यासामध्ये जे काही त्यांच्या करिअरमध्ये जोपर्यंत आपल्या कंट्रोलमध्ये असतात, म्हणजे 10वी 12वी आपण म्हणू, तिथपर्यंत मिळालेल्या उत्तम म्हणजे अभूतपूर्व यशाचं कारण माझी अनुपस्थिती ही आहे. अरे मला वाटतं काय वेगळंच सांगतो. नाही, कारण मी असलो की अभ्यास होतच नाही, मी असलो की गप्पा होतात, तू मित्रच, मी असलो की टाइमपास होतो. पण हिनी जो काय अभ्यास करून घेतलाय ना त्यांच्याकडनं आधीपासून, फारच कमाल. म्हणजे मी एकदा घ्यायचा प्रयत्न केला आणि नंतर मी जे काय फायरिंग खाल्लं हिच्याकडनं, असं घेतात का अभ्यास, कारण मी चिडायचो. पण तिने ते खूप पेशन्सने, आणि दोघी अगदी आवळ्या आहेत, म्हणजे 2 वर्षाचं अंतर, त्यामुळे त्यांनी पण फारच खूप मेहनत केली तिने आणि खूप सांभाळलं, आणि त्याबद्दल हॅट्स ऑफ आहे तिला. खरं. शैलेश, कॉलेजमध्ये मिळालेली तुझी टाळी, तुला मिळालेली प्रेक्षकांची एक सुंदर दाद, आणि मग डायरेक्ट अश्रूंची झाली फुले, बॅरिस्टर, अशा नाटकांमध्ये तुझा तो दिमागदार परफॉर्मन्स, हे अंतर कसं तू व्यक्त करशील? त्या टाळ्यांचा नाद जेव्हा कानामध्ये ऐकू येतो त्यावेळेला तुला काय वाटतं रे, एक अभिनेता म्हणून, माणूस म्हणून? त्या वेळेला बरं वाटतं, छान वाटतं. एवढंच वाटतं की अरे एवढंच करून एवढं मिळतंय, म्हणजे अजून काहीतरी करायला पाहिजे. हे ऑलवेज नाही हे, आणि हे मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतोय की सुदैवाने ज्या लोकांबरोबर कामं केली ना, म्हणजे अगदी कॉलेजच्या काळातले एक सतीश पुळेकर असतील जे आमचे डिरेक्टर होते, किंवा त्यानंतर अनेक मोठमोठ्या लोकांबरोबर कामं, विक्रम गोखले असतील ज्यांच्याबरोबर खूप काम करण्याचं भाग्य लाभलं. अगदी आजही ज्यांना मित्र म्हणू शकतो पण ते खूप सिनियर आणि मोठे नट आहेत, असे एक गिरीश ओक असतील, संजय मोने असतील, अनंत जोग असतील, या सगळ्या माणसांकडनं जर काही जाणवलं असेल ना त्यांचं, आपल्या परफॉर्मन्सनी खूप खुश नाही व्हायचं कधी. आपल्याला स्वतःलाच विंगेतनं पाहता आलं पाहिजे, त्याचं भान राहिलं पाहिजे की, आणि त्या टाळ्यात हे आपल्याकडनं जे त्या याच्यात घडतंय ना, आणि ते घडतं, ते केलं तर ते खोटं असतं, ते घडतंय त्याच्याबद्दल आहेत, त्यातनं बाहेर आल्यावर त्यातनं बाहेर यायचं. हे आणि हे कोणी शिकवलं नाही, हे त्यांच्याकडे बघून जाणवलं. आजही तुम्ही दामलेंची नाटकं बघायला जाल तर तो माणूस स्टेजवर असताना असा बॉम्ब फुटल्यासारखं काम करतो. तुम्ही मेकअप रूममध्ये जाल तर तो असं इतका असा बसलेला असतो की आश्चर्य वाटतं की हा आत्ता बघितलेला माणूस हा असा बसलाय, आणि पुन्हा दुसऱ्या अंकात येतो तो ठॉ. हे जे आहे ना, हे अद्भुत आहे, आणि त्या अद्भुताकडे बघत काम चाललंय. तर तिथपर्यंत पोचायचं आहे आपल्याला कधीतरी, हाच भाव मनात आहे. त्यामुळे त्या टाळ्या बिळ्या आणि कौतुकाबद्दल ऋणी आहेच ऑब्व्हियसली, आणि त्या कौतुकामुळेच अधिक काम करावं असं वाटतं. कदाचित खूप कोणी वाईट बोललं तर उमेद राहणार नाही, किंवा त्याला एक वेगळा काहीतरी हे येईल, पण तसं काही होत नाही आहे. आणि आय ऑलवेज बिलीव्ह की ऑनेस्टी वर्क्स, ऑनेस्टी पेज. तुम्ही जितक्या खरेपणानं मनापासून काम कराल ना, आज नाही लगेच कदाचित त्याचे रिझल्ट मिळणार, आणि रिझल्ट म्हणजे काय टाळ्या आणि बक्षिसं का तर नाही, आपल्याला आतमध्ये कळतं ना कुठेतरी की आहा मला मजा आली रे. आणि हे मजा आली हे जे सूत्र आहे ना, इट हॅज ऑलवेज बीन माय फोर्टे, की मजा आली पाहिजे. मजा नाही आली तर मग मजा नाही येत. बरोबर. सुहास, त्यावेळेला कॉलेजमध्ये तुझे ते परफॉर्मन्स पाहिलेस, आणि आता एवढ्या मोठ्या स्केलवर अश्रूंची झाली फुले आहे, बॅरिस्टर आहे, चाणक्य आहे ज्याची तू निर्माती आहेस, तू कसं व्यक्त होशील आता शैलेश विषयी?
म्हणजे काम करून करून त्याचा सफाईदार झाला अभिनय. अजून खूप मलाही तो खूप जाणवला आणि सगळ्यांनाच जाणवत होता. म्हणजे सगळी पण मला नातेवाईक मंडळी मित्रमंडळी आमची अगदी जुनीसुद्धा की आता शैलेशचा अभिनय खूप छान होतो. म्हणजे अशा कमेंट्स पण मला आलेले आहेत. आणि त्याचं वाचन आणि त्याचा अभिनयाची जी आवड आहे ती अजून त्याला त्याच्यासाठी प्रवृत्त करते की नाही मला ह्याच्यापेक्षा अजून चांगलं काम करता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक नाटकाचा प्रयोग झाला की तो म्हणायचा आज ना मला हे सापडलं, आज ना मला ते सापडलं. म्हटलं तिथे स्टेजवर उभं राहून 4 लोकांसमोर तुम्ही अभिनय करताना तुला सुचतं आणि तू तसं त्याच्यावर तिथे एवढ्या क्षणात तो विचार येऊ शकतो तुझ्या, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यामुळे तुम्ही अजून पुढे पुढे जाता आणि ते त्याचं होतं आहे अजूनही. आर्य चाणक्यमध्ये सुद्धा एवढे प्रयोग झाल्यानंतर सुद्धा आज मला कळलं की हे अजून मला हा अभिनय असाही मोल्ड करता येतो, मला हे व्यक्तिमत्व अजून असं दाखवता यायला मला वाव आहे. म्हणजे हे जे शिकणं आहे ते सतत त्याचं पुढे पुढे जात राहिलं आणि त्याच्यात मला खूप आनंद वाटला. शैलेश, जेव्हा तुझे भरभरून केस आहेत त्यावेळेला तुला सतत टक्कल लावण्याचा वीग लावतात आणि आता असं झालंय टक्कल पडते म्हणून नवीन केस लावले जातात. तुझं उलटच आहे. हिंदीमध्ये जे काही तू म्हणजे बहारदार तुझा तो नारद असू देत किंवा कुठलीही तुझी छान भूमिका असू देत, काय कसं सतत आपलं करायचं भूमिका काय मला कळत ही मला नेहमी म्हणते तुला टक्कल करायची कधी हे आली ना पुन्हा. म्हणजे मी आतापर्यंत 5 वेळा टक्कल केलं. 5 वेळा गेल्या 15 वर्षामध्ये 5 वेळा. आणि ते फॉर अ पिरियड ऑफ 2-3-4 इयर्स वगैरे असं. पण म्हणजे गमतीनं सांगायचं ना तर मला एक संस्कृत सुभाषित आहे, खलवाटो निर्धन क्वचित. म्हणजे टकल्या माणूस क्वचितच निर्धन असतो. माझ्या बाबतीत एक बऱ्यापैकी खरं ठरलंय की ज्या ज्या वेळेला मला टक्कल करायला लागलं मला मोठी कामं मिळाली आहेत आणि त्यातनं भरपूर पैसा धनप्राप्ती चांगली झाली. सुदैवाने केवळ त्याच्यावर मला आजपर्यंत कधी हे राहिलेलं नाही. मला ऑलवेज कामही चांगलं मिळालंय. नुसतं उभावर राहिलाय आणि दिवसेंदिवस काम करतोय असं नाही झालेलं देवाच्या कृपेने. पण टकलाची संधी आली की मी जरा थोडंसं टवकारतो डोळे. आज पुन्हा एक फेज येते की काय असं वाटतं. म्हणजे मध्ये 2-3 वेळा टाळलं की नाही मी टक्कल नाही करणार म्हणून मी सोडलं. कारण आत्ताच वाढले तो केस, आता नको असं म्हटलं आणि ते प्रोजेक्टच झाले नाहीत. म्हणजे माझ्यासाठीच थांबले होते किंवा मी टक्कल करण्यासाठी थांबलो होता असा मी समज करून घेतला. पण आता पुन्हा कदाचित एक संधी घातलंय ना अशी एक संधी बघून घ्या सगळ्यांनी शैलेशचे खरे केस. नाही पण आता खूप सोपं झालंय का. आता ते विग्स वगैरे इतके चांगले मिळतात ना. आणि म्हणजे मी झाशी करत असताना काय किंवा आमच्या आत्ता चाणक्यमध्ये काय झाशी करत असताना माझ्या बरोबर असणारी सगळी माझी मित्रमंडळी होती ना, सगळे लोक मूळचे टकले होते त्यामुळे ते पॅच लावायचे, विग लावायचे. आणि मी ओरिजिनल केसवाला मी रोज आपला भादरतोय सकाळी उठून 7 वाजता असं हे व्हायचं. इतकंच आमच्यात त्यामुळे गप्पा व्हायच्या. आणि चाणक्यमध्ये सुद्धा अनेक लोक केसांचं काहीतरी वेगवेगळे प्रकार करतात आणि मला टकलाचा विग लागतो. शैलेश, तुला आत्तामध्ये मी असं सर्च करत होते आणि एकदम पंखुडी असं काहीतरी एकाच्या भोजपुरी ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसलास असा त्या चित्रपटामध्ये. भोजपुरीमध्ये कुठे गेला असतो तिकडे? ते खूप वर्षापूर्वीचा आहे तो. मी पिंजडेवाली मुनिया नावाचं पिक्चर केलं होतं. गंमत म्हणजे त्यातल्या 2 गोष्टी माहीत नाही आहेत लोकांना. तो पिक्चर खूप चाललं आणि तेव्हा रवी किशन आता आपले जे MP आहेत आणि सुपरस्टार आहेत भोजपुरीचे आणि अफलातून ॲक्टर आहे. आपण लापता लेडीजमध्ये वगैरे त्यांना बघितलं आहे. त्यावेळेला ते सुपरस्टार मेगास्टार व्हायचे होते आणि ते हिरो होते त्या पिक्चरचे. आणि त्याचे डिरेक्टर होते आपले आवर ओन कांचन नायक. यांनी कळत नकळत पिक्चर केलेत किंवा जब्बारांबरोबर एवढं काम केलंय. आणि त्याच्यात मकरन अनासपुरे पण होता. अरे वा. हां, मकरन सांगत नसेल कुठे पण म्हणजे तो पिक्चर चालला तिकडे खूप चालला. तर त्याच्यात अचानक अशी त्यावेळेला काय मिळेल ते काम करायचं अशी एक फेज असते ना मधली की काम आलंय ना, दिवस आहेत चला करूया. तिथे सुद्धा बघ म्हणजे तिथे काम केलं याच्याबरोबर रवीबरोबर आणि रवीबरोबर 4 दिवसात दोस्ती झाली होती छान. ही वॉज अ सच अ बिग स्टार पण ही ट्रीटेड मी सो वेल. त्याच्यानंतर वर्षांनी तुला पुन्हा त्यांनी ओळखलं एकदा. हो, त्याच्यानंतर खूप वर्षांनी आम्ही कांदिवलीच्या एका स्टुडिओत शूट करत होतो आणि तो खाली शूट करत होता आणि त्यांनी मला ओळखलं आणि हाक मारून
भेटलो आम्ही. मी म्हटलं रवी सर आपने तुम्हाला सर क्या बोल रहे हो भाई वगैरे वगैरे, हमने काम किया साथ में वगैरे, असं त्यांनी स्वतः म्हणावं या म्हणजे हे मोठी गोष्ट आहे ना. तर म्हणजे बघ एक छोटंसं काम केलं, 2-4 दिवसात काहीतरी डॉक्टरचा वगैरे रोल होता तो, पण त्यांनी हा एक सुखद अनुभव देऊनच गेला ना. बरोबर, मस्त मजा. तर ॲक्सिडेंटली पोचलो होतो, पण मला अशी इच्छा आहे की आणि माझे प्रयत्न आता त्या दिशेने सुरू आहेत की जर आता वेगळ्या भाषांमध्ये पण काम करून बघितलं पाहिजे, जा यायला नक्कीच पाहिजे. जा. साऊथमध्ये जा तू. साऊथला, आम्हाला बघायला जायचंच खूप आहे. आवडेल. संगीत मानापमान ह्याच्यामध्ये तू जो तो राजस दिसलास, तू जसा आहेस ना माणूस म्हणून तसाच आम्हाला तू दिसलास. यावर तुझं म्हणणं काय आहे? अरे रे असं आहे का? हो. जसा आहे तसाच दिसलो असेल तर काय मजा, कशा गाड्या बिड्या एवढ्या लावल्या. तसं नाही रे, म्हणजे तुझा स्वभाव, तुझा जो सोल आहे ना, तो मला म्हणायचा की तोच नाही, दिसला. याचं क्रेडिट सगळं सुबोधला आहे. कारण एक तर आम्ही खूप जवळचे मित्र आहोत. आम्ही इतकं मोठं नाटक इतकं एकत्र त्याचीच निर्मिती होती आणि आम्ही केवळ भारतात नव्हे, आम्ही अमेरिकेतही महिनाभर प्रयोग केले त्याचे आणि वी आर रिअली व्हेरी क्लोज. पण तो फार हुशार आणि फार धोरणी मुलगा आहे तो, म्हणजे अफलातून आहे तो. हॅट्स ऑफ टू सुबोध फॉर एव्हरीथिंग व्हॉट इट इज. आणि मानाप्पांच्या वेळेला त्यांनी मला बोलावल्यानंतर ब्रीफिंग वगैरे दिलं, फार सुंदर नरेशन वगैरे दिलं. मी पहिल्यांदा मला कोणीतरी असं नरेशन दिलं होतं आणि म्हटलं सुबोध एक फारच कमाल आहे रे वगैरे वगैरे. ते सगळं झालं. त्याच्यानंतर मी त्याची मेहनत पाहत होतो प्री प्रोडक्शनची. शूटिंगच्या पहिल्या दिवशी गेल्या वर्षी म्हणजे 2023 ना, 2023 15 ऑक्टोबर माझ्या मुलीचा शर्वरीचा वाढदिवसाचा दिवस आणि आम्ही ओरछामध्ये होतो, झाशीला होतो. आणि संध्याकाळी आम्ही हॉटेलमध्ये सगळे चेक इन वगैरे करून, तर मध्ये मोठं लॉन होतं, तर तो प्रत्येकाला असा खांद्यावर घेऊन ना पूर्ण लॉनला अशा फेऱ्या मारत होता. तर माझी वेळ आली तर असंच, आणि जाता म्हणजे ते फिरता त्यांनी पुन्हा एकदा आता उद्या काय सीन्स आहेत, अमुक तमुक काय तो हे आहे वगैरे वगैरे सगळं सांगितलं. पण तो एक वाक्य बोलला, नंतर त्यांनी ते सिनेमात इन्कॉर्पोरेट केलं वाक्य. ते म्हणजे कोण आहे हा सेनापती काकासाहेब? तर चिलखत घातलेला योगी. अरे वा. दॅट वॉज द इतकं संक्षिप्त ब्रीफ आहे हे. त्याच्यात आता तुम्हाला काय भरायचं ते भरा. बरं, तो डिमांडिंग आहे पण तो तुमच्याकडनंच काढून घेतो. तो असं कर तसं कर वगैरे हे सांगत नाही. वेगळा, कारण तो स्वतः नट आहे, त्यामुळे एक उत्तम नट आहे आणि त्यामुळे त्याला ते आणि प्रत्येकाचं ते त्याला कळतं. तो फारच हुशार आहे तो. तर त्याच्यानंतर ती गोष्ट जी डोक्यात बसली ना, त्यातनं तो काकासाहेब उभा राहिला आहे. त्यात तुझे रंग भरलेस तू. हे अर्थात ते सीन पण तसे आले होते. घातलेला योगी असं म्हणून काय ती भूमिका नसती, पण मला वाटतं इतक्या वर्षांची मेहनत आहे त्यामध्ये तू खरं तर रंग भरलेस. हा, आणि म्हणजे मला मजा आली खूप करायला. संगीत मानाप्पांसारखी फिल्म करायला मिळणं हे खरोखर खूप आनंदाचा, म्हणजे ऑलवेज लक्षात राहील असा अनुभव आहे तो. आणि ते टीम पण सुमित बरोबर काम करायला मिळणं. शैलेश, तुला मग चाणक्य करावं असं का वाटलं? हे तुझं का होतं ड्रीम प्रोजेक्ट? चाणक्य हा मुळात मी फॅनॅटिक रीडर आहे. मला वाचनाची भयंकर वेळ आहे मला. कारण चाणक्यबद्दल आणि चाणक्यांवरचं साहित्य मी खूप वर्ष वाचतो आहे. त्यानंतर काही वर्षांपूर्वी, 10 वर्षांपूर्वी मी हिंदी चाणक्य नाटक करत होतो, ज्याच्यात मी अमात्य राक्षसाचा रोल करत होतो. त्याच्यानंतर तो अधिक घुसला आणि कुठेतरी त्यानंतर त्या नाटकात मी बाहेर आलो, पण ते नाटक माझ्याबरोबर राहिलं. मग मी शोधलं, तर इथं काही मिळेना, मराठीत काहीच झालेलं नाही चाणक्यांवर. असं लक्षात आल्यावर म्हटलं अरे एक गडबड आहे. असं नाही असतं का? मग एवढं मोठं कॅरेक्टर आपल्या मराठी लोकांपर्यंत पोचलंच नाही आहे नाटकातनं. म्हणजे आपल्याकडे नाटकातनं पोचवण्याची प्रथा आहे, अनेक विचार, अनेक गोष्टी. तर म्हटलं हा चाणक्य विचारच पोचला नसेल तर काय उपयोग. मग अधिक वाचन केलं, बघितलं, आणि मग अचानक एक दिवस सेटवर बसलेलो असताना एक झरझर सीन लिहिला हिंदीतल्या नाटकात, जो मला ऐकून पाठ झाला होता. तो सीन मी मराठीत लिहिला. आणि आमचा एक मित्र आहे, मी डॉक्टर आंबेडकरांची सिरियल करत होतो, ज्याच्यामध्ये सयाजीराव गायकवाडांची भूमिका करत होतो. कॅमिओ होता छोटासा, 4-8 दिवसाचा. आणि तिकडे माझ्या सेक्रेटरीचं काम करणारा संदेश उपशाम नावाचा एक उत्तम ॲक्टर आहे मित्र माझा. तर त्याला सहज म्हटलं अरे ऐक रे जरा वाचतो. ते वाचून दाखवल्यावर तू उठून उभाच राहिला. तुम्हाला शैला अरे काय आहे हे? म्हटलं अरे असं एक नाटक डोक्यात, थोडा लिही, तात्काळ कंप्लीट कर, हे अफलातून आहे वगैरे वगैरे. मग मी त्या नाटकाचं रूपांतर मराठीत पुढच्या काही 4 दिवसामध्ये लिहिलं आणि लोकांकडे फिरू लागलो, निर्मात्यांकडे. ते काही होईना, कोणी कुत्र विचारीना.
कोणी नुसतंच हो हो म्हणत. म्हणजे खूप वेगवेगळे. मध्ये कोविड येऊन गेला. मग त्याच्यानंतर अमेरिका दौरा झाला आमचा. त्याच्यात आमच्या सगळ्या मित्रांबरोबर याच्यावर चर्चा होत होती. नाटक तर करायला पाहिजे. त्याचा 6वा ड्राफ्ट तयार झाला होता, म्हणजे काही चेंजेस करून वगैरे वगैरे. पुन्हा ठरलं कोणीतरी निर्माता नाही. शेवटी ही म्हणाली काय चाललंय काय तुझं, करायचंय ना मग तूच कर. म्हटलं मी काय करू, पैसे नाही घालायचं. म्हटलं आपल्याकडे कुठेच पैसे, काय लागतंय आपल्याला, आपल्याला लागतंय काय. बरं आता मुलींची लग्न झाली आहेत, मी रिटायर झाली आहे, आपल्याला काय आमटी भात पुरतो ना आपल्याला. मी देते पैसे घाल. आणि हे दुसऱ्यांदा केलं आहे तिने. बॅरिस्टरच्या वेळेला पण असंच केलं होतं. बॅरिस्टरचे 40-50 प्रयोग झाल्यानंतर पण ही वेळ आली होती. कर ना, तुला करायचंय ना कर ना, त्याच्यासाठी अडू नको. केवळ त्याच्यासाठी अडलंय असं नको व्हायला. आणि तुला करायचंय कर. म्हटलं मग निर्माती पुन्हा तू होणार आहेस का, म्हणजे करणार तूच ना. म्हटलं नाही निर्माती तूच पाहिजेस. आणि मग तिने ते खूप पुश केल्यानंतर ते चाणक्य आम्ही केलं आणि त्याचा खूप आनंद आणि अभिमान आहे मला. कारण आजपर्यंत मराठी रंगभूमीवर म्हणजे रणांगण नंतर तर अशा प्रकारचं नाटक सादर झालं नाहीये. तर ते चाणक्य आहे. म्हणजे आत्मप्रौढीचा दोष पत्करून मी हे सांगू शकतो. आत्मप्रौढी काय जे आहे ते आहे, ते दिसतच आहे. ज्याच्यावर लाईव्ह फाईट्स आहेत, सगळं नव्यानं म्युझिक रेकॉर्ड झालंय, इतके वेगवेगळ्या प्रकारचे 7 लोकेशन्स असलेले सेट आहेत, इतकी मोठी कास्ट आहे आणि मजा येते आजही करायला खूप. अँड शी इज ऑलवेज देअर टू सपोर्ट. हा प्रश्नच नाही. सुहास तरी सुद्धा एक शेवटचा प्रश्न विचारते, काय कंप्लेंट्स आहेत तुझ्या अगं आज सगळ्या महाराष्ट्राच्या समोर? मी येऊ हेच मला नको होतं. थोडं असणार ना काहीतरी कंप्लेंट असणार. असं कसं आज खाजगीत विचारलंस तर अजून सांगेल. हो ना. आता ती चाळणी लावत असेल. तरी पण महत्वाच्या सांग 5 कंप्लेंट अशा की म्हणजे तो म्हणाल तसं एक तर वाचायचं किंवा नाटकाला जायचं, पिक्चर बघायचं, बाकी घरातलं काही त्याला असं वाटतच नाही. छान आहे की सगळं, काय ह्याच्यात काय काम करायचं, छानच आहे सगळं ठेवलेलं, छान आहे, कुठे काय धूळ आहे, कपाट आवरलेलं आहे. म्हणजे हा एक एकदम आनंदी राहण्या. हा असं. पण ती कंप्लेंट मी तुलाच हे करते की तूच सवय लावलेली आहेस तर ते कसं होणार. आणि काय असतं माहिती, माझं एक म्हणणं आहे, आनंदी राहणं खूप सोपं आहे. तुम्हाला ते व्यवस्थित वगैरे त्रास केवढा आहे, त्यामुळे काम नाही करावं लागत. छान आहे, कामात त्रास आहे ना. आता कपाटात घड्या नसल्या कपड्यांच्या तरी ते छान आहे असं म्हणण्याचं जर धाडस असेल तर मी काहीच नाही करू शकत ना. म्हणजे मग त्या मलाच घालायला हव्या, हा करणारच नाही माहिती होतं. त्यामुळे तेही सोडलंय. नाही पण तो दोष नाहीये, तो दोष तुझा आहे कारण तशी सवय लावलेली आहेस. त्या दोषाला खत पाणी घालण्यामध्ये पण तुझाच हात आहे. मजा आली पण आहे. आणि मला सुहास आज आल्यामुळे मला खूप आनंद झाला. शैलेश वेगवेगळ्या पद्धतीने भेटत असतो, दिसत असतो, त्याचं काम पाहत असतो. पण शैलेश म्हणजे खरं तर शंकर आणि खरी तू पार्वती आहेस. मुळात नाव सुहास, मग काय सुगरण, त्याच्यानंतर सुसंवाद साधणारी, सुखसंवाद साधणारी, अशा सगळ्या सूची बाराखडी म्हणजे तू आहेस. त्यामुळे आमचा हा असा महादेव छान राज्य करतोय असा हे करून. तर ते सुहास्य तुझं तसंच राहू देत. शैलेश मला खूप आनंद झाला सुहासला घेऊन तू आलास. इतक्या मस्त मस्त गप्पा आपण मारल्या. आणि स्मिता मला आठवतंय आपल्या दूरदर्शनच्या म्हणजे बातम्यांच्या काळामध्ये अनेक वेळेला असं व्हायचं की मी बुलेटिन वाचायला असायचो, ही उद्याचे कार्यक्रम सांगायला किंवा अशी बाजूच्याच याच्यावर असायची सेम स्टुडिओमध्ये. तिथे आमच्या अगदी रोल सुरू होईपर्यंत गप्पा टप्पा चाललेल्या असायच्या. आणि त्याच्यानंतर इतक्या वर्षांनी आपण पुन्हा बघ ना. आणि तो योग आला की अशा पद्धतीने तुझ्याशी गप्पा. असेच तुला आणखीन भूमिका मिळू देत, वेगवेगळ्या पद्धतीने आणखीन काही काही वेगवेगळे पुरस्कार मिळू देत. पुन्हा पुन्हा तुझ्या भेटीचा योग यावा, पुन्हा मुलाखतीचा योग यावा. खरंच आवडेल. आणि असं उत्तम नशिबाने तुला ती पार्वती मिळाली. या वातावरणात जादू आहे काहीतरी, खरंच काहीतरी आहे. त्यामुळे तुला म्हटलेलं आहे की नाही तर पण चिडून कधीतरी म्हण आमची ही ना असं कर आणि तू पण आमचे ही ना. ते आपण सगळं म्हणतच असतो. काय भांडतो भरपूर आम्ही, तसं काय हे सगळं गुडी झालं. रोज निष्ठेनी भांडतो, एकदा तरी किमान भांडणं होतातच. असं देत तरी भांडा ते झाल्यावर असं ठरवतो आम्ही की उद्यापासून नाही भांडायचं, जरा कमी करूया भांडणं. पण नाही ते मग कमी कोणी करायची याच्यावर पुन्हा भांडणं नाही, असेच भांडत राहा. आजोबाजी झाल्यावर तरी असं वाटतं की अरे आपण काहीतरी ते सुधारायला. खूप लहान वयात झाले ग तुम्ही आजोबाजी. असं काय वयानं वगैरे असं काय नाही. आता
पहिलं आपलं स्वतःचं लवकर लग्न, मग मुली झाल्या, मग त्यांचं पण पटपट नाही, पटपट त्यांची वेळेवर झाली त्यांच्या वेळेवर. हो, त्यांच्या वेळेवर झाली पण आमचंच लवकर झाल्यामुळे आम्हीच लवकर झालो आज आजी आजोबा. फार मजा आली आज. वा वा वा, खरंच आणि खूपच मजा आली. तुला असं खूप खूप शुभेच्छा. Thank you, पुन्हा लवकर thank you, लवकर ये. thank you. नमस्कार. नमस्कार.